त्यांनी मला आधीच सांगितलं होतं. हो दादा, हे सगळं मी करून घेतलं, कारण मला माहिती आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनात असतील ज्या बऱ्याचदा तुमच्या तोंडावर येत असतील, पण तुम्ही कधी बोलला नसाल. फक्त आणि फक्त पुरुष होण्याच्या मिथ्या अहंकारामुळे. त्यामुळे आजही मी हेच म्हणतोय, आज ही संधी आहे. वहिनीसाठी जे काही तुला बोलायचं असेल, जे काही तुझ्या मनात असेल ते बोलून दे. कुठे पळून चाललीयस? जर मला वाटलं ना तर मी आत्ताच तुला मारू शकतो. तू जर अजून एकदा मला चहा प्यायला सांगितलंस ना तर मी इथंच सगळ्यांसमोर तुला कानाखाली मारल. आता मी तुझ्या हातचा चहा तेव्हाच पियन जेव्हा तू स्वतः तुझा हात माझ्या हातातनं सोडावशील. म्हणजे तुला रोज या चुकीची आठवण होत राहील की मी माझ्या नवऱ्याला किती दुःखी केलंय ते. भीम, तुला असं वाटतं की नेहमी तूच जिंकशील? तू जे करशील तेच बरोबर असेल? दादा, असं नाहीये. असंच हाय. आणि हेच बरोबर आहे. तू पैज जिंकलास भीम, मी हारलो. आणि मला ही हार मान्य आहे. आणि मी खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे सगळ्यांसाठी. रडू नकोस दादा. फक्त एकदा वहिनीची पण माफी माग, शांत वाटेल. नक्कीच मागन. करुणा, मला माफ कर. इथून पुढे कधीच तुझ्यावर हात नाही उचलणार. भांडण केली तर तुझं म्हणणं सुद्धा ऐकून घे. आजपासून एक नवीन सुरुवात करूया. तुला पाणीपुरी आवडते ना? चल, आज जाऊन दोघं एकत्र पाणीपुरी खाऊयात. बाळा, जा, सुनबाईला पाणीपुरी खाऊ घालून आण. चल, ये. सांभाळून. सांभाळून. बाळा, हे पैसे ठेव तुझ्याकडं, आणि या पैशांनी सुनबाईला पाणीपुरी खाऊ घाल. माझ्या इच्छे खातर. बाला दादा, बाला दादा, हे पैसे घ्या जरा. आणि हो, आज भांडण नका करू. आता जा तुम्ही दोघं बी पाणीपुरी खाऊन या. हो, जा. बाळा, पैसे परत करण्यासाठी 1 महिन्याची अवधी अजून देत आहे. म्हणून काळजी थोडी कमी कर आणि तुझ्या बायकोसोबत जा.
मी त्या दिवशी नात्यांच्या बद्दल भीमने सांगितलेल्या गोष्टींनी खूप प्रभावित झाले आणि आयुष्यात पहिल्यांदा मला आनंद सुद्धा झाला की भीमचा प्रयत्न यशस्वी ठरलं आणि तू बदललास. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की 1 महिन्याच्या आधी मी तुम्हाला तुमचे पैसे परत करेन. ठीक आहे, जा तुम्ही. चल. या बाळाने भीमराव समोर गुडघे टेकवून बरोबर केले नाही प्रचंड देवजी. आपला सगळा मान सन्मान धुळीस मिळवला आहे या बाळाने. प्रचंड देवजी, आता याला जिवंत नाही सोडणार मी. आता याचा विषय संपेल. काय म्हणाला होता हा? की पत्नी सोबत नवीन सुरुवात करेल. सुरुवात नाही, आता याचा शेवट होणार आणि याचा शेवट करेल मी. काळजी करू नकोस नरोत्तम. आता अगदी तसंच होईल जसं तू विचार केला आहेस. भीम, रमा, घरी चला. चल मीरा. बाबा, तुम्ही सुद्धा ऐका ना. आज आपण सगळे घरी जाऊयात, एक साथ, एकाच घरी. असं नको चाळीच्या दरवाजापर्यंत एकत्र जाऊन वेगवेगळ्या घरांमध्ये. मी घरी जातो आहे, तुम्ही लोक या मागून. आनंद दादा, तुम्ही आज घरी चला. तुम्ही एकदा घरी आले ना तर बाबांना वाईट नाही वाटणार. आनंद, रमा बरोबर बोलती आहे, घरी चल. लक्ष्मी, चल दलिया अम्माच्या घरी. चला निघूयात. रामजी भाऊ, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आणि करुणा कुठे आहे? तुम्ही दोघं काळजी करू नका, करुणा एकदम ठीक आहे. चला चाळीत वापस जाऊया. पण रामजी भाऊ, खरं खरं सांगा ना, ते विषाचं काय? मी तुम्हाला समजा सांगतो, खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. चला चला लवकर चला. खूप हिंमत आली ना तुला इथं राहून? निघ इथून. तू असं नाही ऐकणार ना? बंद कर हे नाटक. यापुढे एक सबूत बी बोलू नकोस. अरे काय झालं? तू ठीक तर आहेस ना? ठीक आहे. बघून चाललं पाहिजे होतं ना? बघूनच तर चालत होती. बघत होती की नवरा जेव्हा प्रेमाने आपल्या बायकोचा हात पकडून चालतो तेव्हा तो कसा दिसतो. बघत होते की जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा पाणीपुरी खायला घेऊन जाताय, स्वतः घेऊन जाताय,
तेव्हा आपण दोघं कसे दिसतो. जेव्हा एवढं समजा बघत होते तेव्हा हे बघायची गरजच नव्हती की रस्ता कसा आहे, कारण आता मला तुमच्यावर विश्वास आहे. जेव्हा माझा नवरा माझ्या सोबत माझ्या जवळ आहे मग मला काहीच होऊ देणार नाही. शेवटी त्या भीम आणि रमाने तुला सुद्धा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला शिकवलं ना. ये तू इकडे येऊन बस. सांभाळ, सांभाळून, हळू बस. ठीक आहेस? मी एक काम करतो, पाणीपुरी जाऊन मी स्वतः घेऊन येतो. तू इथंच बस. रमान लक्ष्मी सारखा नवरा मला कधीच नाही मिळणार. रमा लक्ष्मी, आता माझा नवरा सुद्धा भीम आणि आनंद सारखा झालाय. आतापासून आपण तिघी एकसारखे झालो. आपल्या तिघींसाठी मी खूप खुश आहे. पत्नी व्रता बाळा, जा इथून जा पाणीपुरी आणण्यासाठी तुझ्या पत्नीला. कारण की पाणीपुरी घेऊन येऊ शकणार नाही, कारण की आम्ही तुला पोहोचू देणार नाही. भर रस्त्यातच तुला मारून टाकू. अरे रामजी, अरे थांब तरी. अरे हे तर आधी सांग की बाळान करुणा कुठं आहे? असं वाटतंय की अंत्यविधी करूनच येणार आहे. अहो बघा बघा तुम्ही काय अवस्था केली आहे बाळांनी तुमची. त्याने आपल्या मेलेल्या बायकोला सुद्धा इथं येऊ नाही दिलं ना. तुम्ही समद्यांनी आयुष्यभर त्याला ऐकवलं की हे घर त्याचं नाहीये म्हणून, हे घर त्याचं नाहीये. आणि बघा आज त्यानं त्याच्या बायकोच्या शवाला सुद्धा तुमच्यापासून दूर ठेवलं आणि दाखवून दिलं की तो खरंच तुमच्या समद्यांना दूरचाच मानतो. जिजाबाई, बाळा करुणाला घेऊन गेला, पण तिचा अंत्यसंस्कार करायला नाही, तर तिला पाणीपुरी खाऊ घालायला घेऊन गेलाय. रामजी भाऊ, म्हणजे ते ईश नव्हतं? नाही, आज भीमनं परत दाखवून दिलं की त्याची बुद्धी आणि त्याच्या विचारापुढे समदे छोटे आहेत. समदेच. अरे भीमराव काय तांत्रिक मांत्रिक पण आहे काय की त्यानं करुणाचं सगळं विष काढून टाकलं? हितेश भाऊ, पहिलं रामजी भाऊंचं पूर्ण बोलणं तर ऐकून घ्या, मग तुम्हाला सगळं कळेलच. रामजी भाऊ सांगा ना तिथं काय झालं होतं? मी जेव्हा तिथं गेलो होतो, विष नव्हतंच याच्यात, फक्त झोप यायचे औषध मिसळले होते, ज्याच्यामुळे तू काही वेळासाठी गाढ झोपली होतीस. हे समज तुम्ही? मी नाही, हे सर्व भीमरावने केले आहे. तू पैज जिंकलास भीम.
मी हारलो आणि मला ही हार मान्य आहे. मला माफ कर. इथून पुढे कधीच तुझ्यावर हात नाही उचलणार. तुला पाणीपुरी आवडते ना? चल आज जाऊन दोघं एकत्र पाणीपुरी खाऊयात. आणि हे समद केलंय भीमनं. नंदू, आज खूप मोठा दिवस आहे. आज फक्त भीमराव पैज जिंकला नाहीये, तर बाळाची ती मानसिकता पण हरली आहे, ज्यामध्ये फक्त नवरा स्वतःला श्रेष्ठ मानतो. म्हणून आज आपण पूर्ण चाळीला फुलांनी सजवूया, नाचूया, गाऊया, आनंद वाटूया. बरोबर बोलतोस मनोहर भाऊ. म्हणजे चाळीतले बाकीचे पुरुष सुद्धा हे समजतील की त्यांना पण भीम सारखाच विचार करायला पाहिजे. एकदम बरोबर बोलत आहे मनोहर आणि नंदू. आज तर आपली चाळ सजायलाच पाहिजे. नंदू, मनोहर, आज मी बी तुम्हाला मदत करणार. आज माझे दोन्ही पोरं जिंकलेली आहेत आणि बाळासाठी तर मी फारच खुश आहे. चला या रामजी भाऊ. याच रस्त्याने तो बाळा जाईल आणि त्याच्या सोबत काय करायचं आहे हे तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, हो ना? आता जाऊन लपून घ्या. जेव्हा मी इशारा करेन तेव्हाच या. जा. आज बाळाचा विषय संपेल आणि आज तर त्या बाळाला वाचवण्यासाठी त्याचा बंधू भीमराव देखील नाही आहे. ऐका ना, काय आपण बी पाणीपुरी खायला जायचं? काय? आत्याला एकटं सोडून कसं जायचं? पण माझी इच्छा होतीये ना पाणीपुरी खायची. अगं तर तुझी इच्छा विसर रमा. समजून घे, इथे परिस्थिती काय आहे, तू काय म्हणतीयस? घरी चल. मग आत्यांना सांगूनच जाऊ. काही नाही, आधी घरी चल शांतपणे. नाही आत्या. अगं काय झालं? नाही नाही आत्या, काय नाही. नाही आत्या, खरं तर ना मला पाणीपुरी खायची लई इच्छा होतीये आणि हे मला घेऊन जात नाहीये. आणि वर म्हणतात रमा, कधी कधी ना मन मारायला हवं आणि परिस्थितीच्या हिशोबाने निर्णय घ्यायचे. आता तुम्ही सांगा ना ह्यांना. भीम, घेऊन जा ना सुनबाईला. हो, म्हणजे मी विचार करत होतो आत्या, आपण तिघं जाऊया. तुम्ही दोघं जा, पाणीपुरी खा, मी घरी जाते. चला. काय गरज होती आत्याला सगळं सांगायची? कधी कधी ना तू लहान मुलांसारखं वागतेस रमा, हट्ट करतेस फक्त. हा मग बायको आहे तुमची. कधी कधी नवऱ्यासमोर लहान मूल बनणं आणि कधी कधी त्याला चिडवणं अधिकार आहे माझा. चला, प्रत्येक वेळी फक्त भीमराव आंबेडकर नका बनून राहत जाऊ. कधी कधी फक्त रमाचा नवरा बी बनत जा ना. चला. रामजी भाऊ, खरं सांगू तर यावेळी मी आणि मनोहर भाऊ घाबरून गेलो होतो की कदाचित भीम हरायला नको. पण बघा ना, शेवटी विजय सत्यातच झाला. नंदू, भीम कितीतरी वर्षापासून डायरी लिहितोय आणि त्या डायरीच्या 3ऱ्या पानावर त्याने लिहिलंय, सत्य त्रासलेलं असू शकते, सत्य हरत आहे तुम्हाला असं 1000 वेळा वाटू शकतं, पण सत्य हरत नाही. शेवटी विजय सत्याचाच होतो. नंदू मनोहर, तुम्ही दोघं तर बावळट होताच, आता अजून झाले हाय. हे बाबलक मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत आणि तुम्ही दोघं आपला काम धंदा सोडून आपले पैसे वापरून फुलं घेऊन आलात आणि आता लागले चाळ सजवायला. अरे असेच बरबाद व्हाल एका दिवशी. या भीमचं काय लिहून टाकल डायरी मंदी.
का नंदू काका, मनोहर काका माझी आणि माझ्या बाबाची हाजी हाजी करण्यात बर्बाद झाले. मी दाव्यानेशी सांगू शकतोय, जे पुस्तक भीम लिहील त्याचा या येणाऱ्या काळात तुम्ही सगळे अभिमान बाळगाल.